नमस्कार, मी ज्योती. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत एकदम दुसऱ्या पद्धतीने सोले आणि सगळे वांग्याची आमटी, म्हणजेच तुरीच्या दाण्याचं वाटण करून पातळ रसाभाजी. जवळपास तुरीच्या शेंगांचं सीझन आता संपत आलंय, पण आमच्याकडं आत्ता गावाकडून तुरीच्या शेंगा आणल्यात, त्यामुळं मी तुम्हाला सोले आणि वांग्याची पातळ रसाभाजी आमटी कशी बनवायची ते तुम्हाला माझ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे. ही भाजी शेंगाच्या सीझनमध्ये भाकरीसोबत चुरून मुरून खायला खूप छान लागते, एकदम अप्रतिम लागते. तसेच चपाती किंवा भातासोबत सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता. त्यासाठी काय करायचं, सुरुवातीला शेंगा आणल्यानंतर त्या शेंगांचे असे तुरीचे दाणे काढून घ्यायचे. तुरीचे दाणे काढल्यानंतर त्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचं, कारण दाणे काढत असताना त्याच्यामध्ये काही सडलेले किंवा किडके दाणे वगैरे असतात, त्यामुळे नीट बघून घ्यायचं, व्यवस्थित साफ करून घ्यायचं. चला तर मग सोले आणि वांग्याची आमटी बनवण्यासाठी काय साहित्य लागते ते आपण बघूया. त्यासाठी लसूण, जिरे, लसूण थोडा जास्त घ्यायचा, हिरवी मिरची ही तुमचं तिखटाचं प्रमाण बघून कमी जास्त घ्यायची. तसेच एक टोमॅटो, कोथिंबीर, हळद, मीठ, धनिया पावडर, तेल, तुरीचे दाणे आणि सगळे वांगी. वांगी ही जेव्हा आपण भाजी करतो तेव्हाच कट करून ठेवायची, नाहीतर ते काळे पडतात. नाहीतर मग मिठाच्या पाण्यात ठेवून दिले तरी चालेल. सुरुवातीला गॅसवर तवा ठेवायचा, मग व्यवस्थित साफ केलेले तुरीचे दाणे त्या तव्यावर टाकायचे आणि मीडियम फ्लेमवर तुरीचे दाणे मस्त असे हलकेसे काळपट डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे. दाण्यातील कच्चापणा निघून जाण्यासाठी हे दाणे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. जर तुम्हाला कच्च्या दाण्यांची भाजी आवडत असेल तर तुम्ही कच्च्या दाण्यांची पण भाजी करू शकता. बरेच जण कच्च्या दाण्यांची पण भाजी करतात, पण दाणे भाजून जर भाजी केली तर त्या भाजीला एकदम अप्रतिम चव येते. त्यामुळे तुरीचे दाणे भाजून एकदा भाजी करून बघा. हे बघा, तुरीचे दाणे आपले मस्तपैकी भाजलेले आहेत आणि हलकेसे काळपट डाग पडलेले आहेत. भाजताना जास्त काळपट डाग पडेपर्यंत भाजू नका, असे हलकेसे पडू द्या फक्त. भाजलेले हे तुरीचे दाणे एका प्लेटमध्ये किंवा डिशमध्ये काढून घ्यायचे. नंतर मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि जिरे घालून मिक्सरला असं मिडियम काढून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त बारीक पण काढायचं नाही आणि जाडं पण काढायचं नाही, एकदम मिडियम काढायचं. हे बघा, तुम्ही बघू शकता, असं आपल्याला मिडियम मिरचीचं वाटण आपल्याला काढून घ्यायचं आहे. नंतर त्याच भांड्यामध्ये भाजलेले तुरीचे दाणे टाकायचे आणि लसूण, जिरे, कोथिंबीर आणि थोडंसं पाणी टाकून हे सुद्धा वाटण आपल्याला मिक्सरला जाडसरच काढून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीनं तुरीच्या दाण्याचं वाटण आपल्याला असं जाडसर काढून घ्यायचं आहे. जर तुम्हाला बारीक पाहिजे असेल तर तुम्ही बारीक करू शकता, पण जाडसर दाण्याची भाजी ही खूप छान लागते, त्यामुळे जाडसरच ठेवा. नंतर मिडियम साईजचा एक टोमॅटो कट करून घ्यायचा. वांगीसुद्धा मागचं थोडंसं देठ कट करायचं आणि मधोमध व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे कट करून घ्यायची. वांगी कट केल्यानंतर ते मिठाच्या पाण्यात टाकून ठेवा, नाहीतर ते काळे पडतात. नंतर गॅसवर एक कढई ठेवायची. कढई गरम झाल्यावर त्याच्यामध्ये तेल टाकायचं. मग मिक्सरमधून काढलेलं हिरवी मिरची, लसूण, जिरे यांचं वाटण टाकायचं आणि हलकासा कलर चेंज होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. तुरीच्या दाण्यांची अशी पातळ भाजी करताना, आमटी करताना शक्यतो हिरवी मिरचीच वापरा, कारण हिरवी मिरचीची ही भाजी खूप छान लागते. नंतर चिरलेला टोमॅटो टाकायचा, तो सुद्धा चांगला परतून घ्यायचा. नंतर हळद, चवीपुरतं मीठ आणि धनिया पावडर टाकायची. हे सर्व मसाले व्यवस्थित फिरवून चांगलं तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचे. आता आपण धुवून चिरून घेतलेल्या वांग्यांच्या आतमध्ये असं थोडं
व्हिडिओमध्ये दाखवल्या त्याप्रमाणे व्यवस्थित मीठ लावून घ्यायचं. यामुळे वांग खायला चविष्ट लागतं. एकदा का मसाले तेलात व्यवस्थित झाल्यानंतर मीठ लावलेले वांगी त्यात टाकायची आणि मस्तपैकी फिरवून एक वाफ काढून घ्यायची. म्हणजेच 1 मिनिट त्या वांग्याला या तेलाच्या मसाल्यामध्ये होऊ द्यायचं. नंतर मिक्सरमधून काढलेलं तुरीच्या दाण्याचं वाटण त्या वांग्यामध्ये टाकायचं आणि गरजेनुसार पाणी टाकायचं. म्हणजेच तुम्हाला भाजीला जेवढा रस्सा पाहिजे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. पाणी टाकताना शक्यतो कोमट पाणीच वापरा, कारण भाजीला रंग पण खूप छान येतो आणि भाजी चवीलासुद्धा खूप जबरदस्त लागते. भाजीत पाणी घालताना पाणी थोडं शिल्लक घालायचं, थोडं जास्त घालायचं, कारण त्या भाजीमध्ये आपण सगळे वांगे वापरलेत. ते वांगे शिजण्यासाठी थोडं शिल्लक पाणी लागतंय, त्याच्यामुळे पाण्याचा वापर थोडा जास्त करायचा. पाणी थोडं घातल्यानंतर वांग शिजेपर्यंत तुमच्या भाजीचा सर्व रसा आटून जाईल, त्यामुळे पाणी थोडं जास्त घाला, थोडा रसा जास्त करा. हे बघा, ह्या पद्धतीनं भाजीमध्ये रसा असायला हवा, म्हणजेच वांगे शिजेपर्यंत तुमच्या भाजीमध्ये रसा राहणार. नंतर झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनटं वांगे शिजेपर्यंत ही भाजी चांगली होऊ द्यायची. ही भाजी आपल्याला मिडियम फ्लेमवरच शिजवायची आहे. हे बघा, सोले आणि वांग्याची भाजी आपली होत आलेली आहे. तुम्ही बघू शकता. भाजीतील सर्व वांगी शिजलीत म्हणजे आपली भाजी होत आली. हे बघा, तुम्ही बघू शकता भाजीतील वांगी ही व्यवस्थित शिजली की नाही ते आपण बोटाने दाबून चेक करायचं. हे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी सॉफ्ट असं भाजीतील वांगी शिजलीत. भाजी शिजल्यानंतर त्यात मस्तपैकी कोथिंबीर धुवून बारीक चिरून टाकायची. तुम्हाला या भाजीमध्ये वांगी आवडत नसेल तर तुम्ही फक्त सोल्याची भाजीसुद्धा करू शकता. नुसतं दाणे वाटूनसुद्धा त्याची आमटी बनवू शकता. आमटी अशी रस्साभाजी करताना लाल तिखट मिरची पावडर वापरू नका, फक्त हिरवी मिरचीच वापरा, कारण हिरवी मिरचीमुळंच भाजीला खूप छान एकदम अप्रतिम चव येते. हे बघा, मस्तपैकी गरम गरम सोले आणि वांग्याची आमटी आपली तयार आहे. ही भाजी तुम्ही गरम गरम भाकरीसोबत मस्तपैकी खाऊ शकता. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण ह्या पद्धतीने सोले वांग्याची भाजी किंवा तुरीच्या दाण्याची भाजी तुम्ही बनवू शकता. अशा प्रकारे मी तुम्हाला माझ्या पद्धतीने सोले वांग्याची भाजी किंवा तुरीच्या दाण्याचं वाटण करून ही भाजी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे. चला तर मग, रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.